घटना होती सर आणि आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे, काय सांगाल? आदिवासी ठाकूरवाडी या ठिकाणी ठाकूरवाडीला लगत असणारा जो रस्ता आहे त्याच्या वरचा भाग आहे तो त्याचं भूस्खलन होऊन पूर्ण रस्त्यावर मलबा पडलेला आहे. ॲक्च्युली या रस्त्याच्या वरच्या बाजूला प्रत्यक्ष ती आदिवासीची घरं आहे. एकूण कमीत कमी 140 ते 45 घरं असणाऱ्या अशी आदिवासीवाडी आहे. आता या ठिकाणी जिथं भूस्खलन होऊन रस्त्याच्या बाजूला पडलेलं आहे, रस्त्यात पडलेलं आहे, तिथे 2 4 व्हीलर आणि 3 2 व्हीलर अशा गाड्याचं जे शेड होतं ते पूर्ण दबून गेलेलं आहे. या ठिकाणी सगळं प्रशासन सकाळपासून कामाला लागलेलं आहे. ॲक्च्युली तिथं जागेवर आता जास्त काही करता येत नाही, परंतु वरच्या बाजूला जी घरं आहेत त्याचा जे लोक आहेत त्यांना शेत ठिकाणी हलवणे हा विषय आहे. या ठिकाणी सगळे प्रशासनाचे लोक फॉरेस्टचे असतील, व्हिडिओ साहेब असतील, विकास अधिकारी, नंतर आमच्या गावातले सरपंच महोदय, आमचे सगळे इथले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी त्याप्रमाणे आपलं काम चालू आहे. नमस्कार, मी गणेश किरकर, मी पळसदरी ठाकूरवाडीचा रहिवासी आहे. रात्री जोरदार पावसामुळे रात्री 2च्या दरम्यान आमच्या पळसदरी वाडीची खालची दरड आहे ती कोसळून बरंचसं नुकसान झालेलं आहे. आमचा पळसदरी गावाचा मेन रस्तासुद्धा त्या ढिगाऱ्याखाली बुजलेला आहे आणि आमच्या गावामध्ये वरती गाड्या जात नाही आहे, तर त्याच्यामुळे आम्ही गाड्या खाली लावायचो, तर त्या गाड्या त्या ढिगारी खाली दबलेल्या आहेत. आपले मारुती वाघ, यशवंत वाघ यांच्या 4 व्हीलर त्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या आहेत आणि एक 10-12 बाईकसुद्धा त्या ढिगाऱ्याखाली ते दबलेल्या आहेत आणि आम्हाला आता जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही आहे गावामध्ये जायला, असं सगळं झालेलं आहे. आणि आणखी जर असाच पाऊस राहिला तर आणखी धोक्याची शक्यता आहे, आणखी जरा कोसळण्याची शक्यता आहे.